आवाज येतोय? सुरू करू? नमस्कार सर्व सखींना, सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी डॉक्टर सौ नेहा श्रेयस देशपांडे, संचालिका देशपांडे हॉस्पिटल अँड हार्ट केअर सेंटर अँड कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट देशपांडे डायग्नॉस्टिक सेंटर, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी रुपालीताई नाईक नवरे, ज्यांनी आत्ता सगळं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आपल्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. कारण त्यांनी मला हा चान्स दिला आहे की मी तुमच्या सर्वांपुढे येऊन तुमच्या सर्वांपुढे येऊन माझे मत मांडू शकते. त्यासाठी रुपालीताई नाईक नवरेंचे मी आभार मानते आणि तसेच सर्व आम्ही जिजाऊच्या लेकी या ग्रुपचे सुद्धा मनापासून आभार मानते. तर आजचं तुम्हा सर्वांना आजचा विषय माहीतच आहे की माझा विषय आहे तुझं पाशी. तर आपण वेळ न घालवता आपण या विषयाला सुरुवात करूया आणि या चर्चेला सुरुवात करूया. आकाशी उंच भरारी तुझी, तरी नजर राहते घराशी. पंखात बळ अवतरे जगीचे, जरी एकटीच नभाशी. हिंडे जगभर तुझी दृष्टी, तरी घिरटी पहिली पिल्लाशी. वेडावले चित्त तुझे, तरी नाही कधी हरलाशी. सत्व तुझेच तू मुकलाशी, तूच आहे तुझ पाशी. परी जागा चुकलाशी. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की सुप्रसिद्ध साहित्यकार पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे, भौतिक सुखाच्या समुद्रात अखंड बुडालेला एखादा माणूस जेव्हा नैराश्यात जातो तेव्हा असे वाटते की आजकाल समाधान म्हणजे काय याचा विसर पडलाय की काय. म्हणजेच थोडक्यात सुख म्हणजे नक्की काय असतं. आपण स्त्रिया या कुटुंबाचा खरा तर कणा म्हणजे बॅकबोन. आमच्या मेडिकल फील्डमध्ये बॅकबोन म्हणजे स्पाईन. आपलं जे स्पाईन आहे म्हणजे आपले जे मणके आहेत, त्याला जर कुठल्याही प्रकारे मायनर किंवा मेजर कुठली इंजुरी जर झाली तर आपल्याला बसणे, उठणे, चालणे, फिरणे हे खूप अवघड जाते. त्यामुळे आपलं बॅकबोन म्हटलं जातं. तसंच आपण स्त्रिया ज्या आहोत आपल्या कुटुंबाचा बॅकबोन आहोत, कणा आहोत आपण. आणि आपल्याला काही जरी झालं, छोटा मोठा सर्दी खोकला, काही व्हायरल काही आजार जर झाला तर आपलं पूर्ण कुटुंब, आपलं सगळं घर, आपलं दैनंदिन जीवन कोलमडतं. अगदी सकाळच्या मुलांच्या डब्यापासून ते रात्री स्वयंपाकात काय करायचे इथपासूनचे विचार सगळे अगदी आपल्या मनात खोळंबत असतात आणि सगळं आपली जी घरातली रोजची मॅनेजमेंट असते ती सगळी बिघडून जाते. तर थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मला म्हणायचं की पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आपल्याला हे बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. जे वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल, आणि जे हाऊसवाईफ आहेत ते सुद्धा तितकंच काम वर्किंग वुमन इतकं ते करतात, कारण सगळ्या घराची पूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडे असते. तर त्यांनी सुद्धा स्वतःच्या तब्येतीकडे तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की तुझं पाशी आणि हे आरोग्य संबंधात तुम्ही बोलताय, तर ह्याचा काय संबंध आहे. तर जसं जसं मी बोलत जाईन तसं तुम्हाला लक्षात येईल की नेमकं मला ह्याचा अर्थ काय जोडायचा आणि नेमकं मला काय म्हणायचं आहे. आता आपण अशाच सर्वांनी एक सुपरहिट चित्रपट पाहिला होता मराठीमधला, बाईपण भारी देवा. तर त्याच्यातल्या काही ओळी मला म्हणायच्या आहेत, त्या तुम्हाला सांगू इच्छिते. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासूभार. जीव घेण्या गर्दीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खालीवर. ठिणगीला भिडणारी आकल, बाईपण भारी देवा बाईपण भारी र. तर थोडक्यात आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतःची कुठल्याही प्रकारे आपण स्त्रिया काळजी घेत नाही. सासूला काय हवंय, सासऱ्यांना काय हवंय, नवऱ्याला काय हवंय, मुलांना काय हवंय, घरी पाहुणे आले आहेत, तर ह्यांची सगळ्यांची सोय करताना आपण स्वतःची किती घालमेल करतोय, स्वतःची किती गैरसोय करतोय हे आपल्याला लक्षातच येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक इंग्रजीत म्हण ऐकलीच असेल, हेल्थ इज वेल्थ. म्हणजेच काय, आरोग्यम धनसंपदा.
आपण आपलं आरोग्य सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे दोन्ही इंटरलिंक्ड आहेत. तर मानसिक आरोग्याबद्दल जास्त काही बोललं जात नाही, कारण आपण जर त्याच्यावर विषयावर त्या चर्चा केली तर डायरेक्ट आपल्या मनात येतं की कुणीतरी मला म्हणेल की ही काय वेडी आहे की काय, हिला सायकॅट्रिस्टची गरज आहे का. त्याच्यामुळे आपण या विषयावर कधीच शक्यतो बोलायचं टाळतो. तर मानसिक आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे, मेंटल फिटनेस. तर मेंटल फिटनेस मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मेंटल फिटनेस मेंटेन करण्यासाठी आपण बुक्स वाचणं महत्त्वाचं आहे, योगा, मेडिटेशन आणि एक आपलं खूप छान फ्रेंड सर्कल मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल बायका BC वगैरे करतात, किटी पार्टीज करतात, पण त्याचा गैरअर्थ काढला जातो, पण त्याच्यात गैर काहीच नाही आहे. तुम्ही जेव्हा 4-4 मैत्रिणींमध्ये जाता तेव्हा तुम्ही तुमचं मन मोकळं करता, तुम्ही तुमच्या काही घरातल्या गोष्टी डिस्कस करता, तेव्हा ते तुमची मैत्रीण त्याच्यावर तुम्हाला कधी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देते, तर कधी ती तुम्हाला तुमच्या दुःखातून सावरते, तर ती कधी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशनसुद्धा सांगते. त्याच्यामुळे तुमचं एक स्ट्रॉंग सोशल नेटवर्क असणं, तुमचं एक फ्रेंड सर्कल असणं खूप जास्त आवश्यक आहे. मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, कुणीही असेल, एक असं व्यक्तिमत्व जे तुम्हाला कधीही रात्री 12 वाजता उठल्यावर असं वाटेल की नाही, मी ह्यांच्याजवळ मन मोकळेपणाने बोलू शकतो किंवा शकते. तर अशा प्रकारे आपलं मेंटल फिटनेस आपण योगा, मेडिटेशन, बुक्स रीडिंग आणि असं फ्रेंड सर्कल मेंटेन करत आपण आपलं मेंटल फिटनेस खूप छान पद्धतीने जपू शकतो. जर तुम्ही मेंटली फिट असाल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुद्धा 100% फिट असाल. आजकाल आपण बघतो की हायपरटेन्शन, डायबिटीज हे जे असे आजार आहेत हे खूप कॉमन झालेले आहेत आणि घराघरामध्ये पोचलेले आहेत आणि त्याचा फॅमिली हिस्ट्रीशी आता काहीही संबंध राहिला नाही. आधी आपण डॉक्टरांकडे जायचं तर आपल्याला डॉक्टर विचारायचे की तुम्हाला काही आजार आहे का, तुम्हाला काही फॅमिली हिस्ट्री आहे का, तुमच्या आईला BP आहे का, वडिलांना शुगर आहे का. पण आता असं काहीही राहिलेलं नाही आहे. आता असं झालेलं आहे की विदाऊट एनी फॅमिली हिस्ट्री हायपरटेन्शन, डायबिटीज हे 90% केसेसमध्ये लोकांमध्ये आढळून येतात बिकॉज ऑफ द अनहेल्दी आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईल. आणि घरोघरात कॅन्सरचे पण खूप रुग्ण आढळायला लागले आहेत. तर कॅन्सर पण हा एक एपिडेमिकसारखी, एक साथ आल्यासारखी झाली. प्रत्येक घराघरामध्ये कॅन्सरचा एक पेशंट आहे. तर ह्याच्यामध्ये आधी असं होतं की जे व्यसनी लोक होते, स्मोकिंग, ड्रिंकिंग, टबॅको च्युईंग, तर अशा लोकांमध्ये आपल्याला कॅन्सरचे रुग्ण आढळून यायचे. पण आता असं झालेलं आहे की जे निर्व्यसनी आहेत, ज्यांच्यामध्ये कधीच कुठलं व्यसन नव्हतं, अशा लोकांमध्ये सुद्धा आपल्याला कॅन्सरचे पेशंट्स आढळून येतात. तर ह्याच्यासाठी आपण हेल्दी लाईफस्टाईल जगणं खूप महत्त्वाचं आहे. तर हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? हेल्दी खाणे, हेल्दी डाएट घेणे. असं तुम्ही हॉटेलिंग करा असं नाही आहे, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकता, खाऊ पिऊ शकता. शेवटी माणूस आहे, आपल्या प्रत्येक वेळेस इच्छा मारणं शक्य नाही आहे आपल्याला. पण तरीसुद्धा आपण हेल्दी, घरातलं जे हेल्दी जेवण आहे, आपण डायटिशियन लावतो, न्यूट्रिशनिस्टला कन्सल्ट करतो, पण कधी हे बघतो का की ती न्यूट्रिशनिस्ट, ती डायटिशियन आपल्याला जेव्हा घरातलं खायला सांगते तर त्याच्यामध्ये तिचं जे डाएट प्लॅन असतो ते आपलं सगळं घरातलंच असतं, सगळं होममेडच असतं. सॅलड असतं, चपाती भाजी असते, भातवरण असतं, विविध प्रकारचे पालेभाज्या, फळभाज्या असतात, फ्रूट्स असतात. तर असं हेल्दी डाएट जे आहे, कमी प्रमाणात मीठ, तळलेले पदार्थ कमी प्रमाणात, आंबट वगैरे, लोणचेचे वगैरे अगदी कमी प्रमाणात असणे. तर असं हेल्दी डाएट ती आपल्याला प्लॅन देते डायटिशियन किंवा तुमची न्यूट्रिशनिस्ट जी असते ती. तर अशा प्रकारे हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप जास्त आवश्यक आहे. स्ट्रेस न घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही अशा आजारांचे तुम्ही बळी पडणार नाहीत. आता कॅन्सरचा विषय निघालाच आहे, तर मी रेडिओलॉजिस्ट आहे, माझ्याकडे रोज एक तरी पेशंट येतो कॅन्सरचा. आणि स्त्रियांमध्ये जे आहेत ते आढळून येणारे कुठले कॅन्सर आहेत, तर माझ्याकडे जे सर्वात कॉमन पेशंट्स आहेत ते आहेत CA ब्रेस्ट, छातीत, मॅडम माझ्या छातीत गाठ आलेली आहे, मॅडम माझ्या गर्भपिशवीला गाठ आलेली आहे, मला खूप जास्त ब्लिडिंग होतं आहे, ते थांबतच नाही आहे. अशा वेळेस हे पेशंट्स जेव्हा सोनोग्राफीला येतात तेव्हा आम्ही त्यांना हाय रिस्क म्हणून त्यांना आम्ही पुढच्या तपासण्या सांगतो, सोनोग्राफीत जे काही फाइंडिंग्स असतील ते कोरिलेट करून. तर अशा वेळेस आपण एक किस्सा मला आठवतो की माझ्याकडे एक अंदाजे 75 ते 80 वर्षाच्या एक आजी आल्या होत्या आणि त्यांना CA ब्रेस्ट होता. ब्रेस्टचा म्हणजे स्तनांचा कॅन्सर होता आणि तो बराच ॲडव्हान्स स्टेजला गेलेला होता. त्यांचा पूर्ण हात सुजलेला होता, त्यांना लिम्फेडिमा बसलेला होता. आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही लिम्फेडिमा म्हणतो त्याला.
तर त्यावेळेस मी त्या आजींना विचारलं की आजी तुम्हाला ही गाठ कधीपासून आहे? तर त्या म्हणाल्या की बाळा मला ही गाठ खूप बऱ्याच दिवसांपासून महिन्यांपासून आहे. तर मी म्हटलं की आजी तुम्ही ही गाठ का नाही तुम्ही आधीच हॉस्पिटलमध्ये गेलात तपासलं? तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला लाज वाटत होती गं बाळा, त्याच्यामुळे माझी हिंमत नाही झाली. तर इथेच हाच मुद्दा आहे की स्त्रिया कुठे चुकतात. तर आपण बऱ्याचदा आपल्या मनात लाज बाळगतो, न्यूनगंड बाळगतो की मी आता या विषयावर कसं बोलू, कशी चर्चा करू. पण आपल्याला हे माहीत नसतं की बऱ्याचदा हे आजार जे आहेत हे आपल्यालाच अंगलट येणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या दुःखात लोक सहभागी होऊ शकतात. तुमचे जवळचे किंवा दूरचे जे कोण असतील, पण हे दुःख तुम्हालाच सोसायचं आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी घ्या, योग्य पावलं उचला, आपल्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करा, जेणेकरून तुम्हाला योग्य उपचार मिळतील आणि कॅन्सरसारखा गंभीर आजारसुद्धा तुम्ही अगदी हसतमुख ह्याच्यातून बाहेर पडाल. आणि अजून ॲज अ रेडिओलॉजिस्ट म्हणून मला बरेच कॉमन पेशंट्स जे आजकाल आढळतात ते आहेत इन्फर्टिलिटीचे. इन्फर्टिलिटी म्हणजे काय की ज्यांना लग्न होऊन 1 वर्ष होऊन गेलं आहे पण तरी त्यांना मूल बाळ नाही आहे. तर हे इन्फर्टिलिटीचे पेशंट्स का वाढत चाललेत? तर ह्याचं मेन कारण स्त्रियांमध्ये जे आहे ते आहे PCOS. PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. तर हा एक आजार आहे जो की फार अति गंभीर तर नाहीच आहे, पण त्याच्यावर ट्रीटमेंट शक्य आहे. पण हा आजार का वाढत चालला आहे? बऱ्याचदा त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर्स पण इन्वॉल्व्ड असतात, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण इन्वॉल्व्ड असू शकतात, त्याच्यामध्ये तुमचं अनहेल्दी लाईफस्टाईल पण असू शकतं, तुमचं स्ट्रेसफुल लाईफस्टाईल जे आहे ते पण असू शकतं. तर हे अशा पद्धतीचे जे पेशंट्स आहेत, जवळपास 5 मुलींमधून 5 स्त्रियांमधून एकीला तरी PCOS हा आहेच, ज्याच्यामुळे तिला इन्फर्टिलिटीसारख्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. आणि तो एक सोशल स्टिग्मा आहे की लग्नाला इतकी वर्ष झाली तरी मूलबाळ नाही आहे, पण ह्याच्यासाठी ती खुलून बोलत नाही. तिला असं वाटतं की मी हॉस्पिटलमध्ये जाते, ट्रीटमेंट घेते आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे, हे मी घरच्यांना सांगू शकत नाही, मी हे बाहेरच्यांना सांगू शकत नाही. पण ह्याच्यामध्ये ती समाजाला घाबरते. तर समाजाने तिला खंबीरपणे उलट सपोर्ट केलं पाहिजे आणि तिनेही समाजाला न घाबरता योग्य वयात योग्य पद्धतीने ट्रीटमेंट सुरू केली तर 100% तुम्ही हे आजारपण जे आहेत ते फेस कराल. तर आता आपला नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे फायनान्शियल इंडिपेंडन्सचा. आता आपण आजारांविषयी बोललो, शारीरिक स्वास्थ्याबद्दल झालं, मानसिक स्वास्थ्याबद्दल झालं, जे की खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला जर लाँग लाईफ जगायचं असेल, आपली जर लाईफ एक्सपेक्टन्सी आपल्याला वाढवायची असेल तर डेफिनेटली आपल्याला एक हेल्दी मेंटल अँड फिजिकल लाईफ जगणं खूप जास्त आवश्यक आहे. आता स्त्रियांसाठी दुसरा मुद्दा महत्त्वाचा मी मांडू इच्छिते, फायनान्शियल इंडिपेंडन्स. आता बरेचदा आपल्याकडे 50% ऑफ द केसेसमध्ये आपलं मेल डॉमिनंट सोसायटी आहे, पुरुषप्रधान संस्कृती आहे आपल्याकडे. तू घराबाहेर जायचं नाही, तू घराबाहेर पडायचं नाहीस, तू काम करायचं नाहीस, तू पैसे कमवायचे नाही. माझी आई गेली होती का? माझी बहीण गेली होती का? माझी वहिनी काम करते का? तर बऱ्याचदा हे असं कॅरी फॉरवर्ड होत असतं आणि अशामध्ये आपण बळी पडतो त्या गोष्टीला. आपल्या मनात जरी इच्छा असली की मी काही करावं, माझ्याकडे डिग्री आहे, पण माझ्या घरातून मला परमिशन नाही, तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. किंवा बऱ्याच स्त्रियांचं असंही असतं की नाही मला काम तर करायचं आहे पण मला गरज नाही, मी सासरून खूप श्रीमंत आहे, मी माहेरून खूप श्रीमंत आहे. बट लेट मी टेल यू फ्रेंड्स की हे लाईफ जे आहे खूप अनप्रेडिक्टेबल आहे, कधीही कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. त्यामुळे आपण आपल्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या आईने मला एकच शिकवले, नेहा माफी मागते तुमच्या सर्व प्रेक्षकांची मी. तांत्रिक अडचणीमुळे थोडंसं आपलं लाईव्ह सेशन जे होतं ते थांबलं होतं. तर आपण पुन्हा सुरू करूया. तर आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स या मुद्द्यावर आपण डिस्कस करत होतो. तर मेल डॉमिनंट आपली सोसायटी आहे, पुरुषप्रधान आपली संस्कृती आहे, त्याच्यामुळे स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परमिशन मिळत नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की स्त्रियांची अशी मानसिकता आहे काही स्त्रियांची की मला
गरज नाही आहे, माझा नवरा खूप पैसे कमवतो किंवा माझं सासर श्रीमंत आहे, माझं माहेर श्रीमंत आहे, मला गरज नाही आहे. बट लेट मी टेल यू फ्रेंड्स की आपलं जे लाईफ आहे ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे आणि कुठल्या क्षणी आपल्याला काय सोसावं लागेल, काय डे टू डे लाईफमध्ये काय चॅलेंजेस आपण फेस करू हे सांगता येत नाही. मी तुम्हाला इथे एक उदाहरण सांगू इच्छिते. आपल्याला माहिती आहे सध्या इंडियाचे क्रिकेट मॅचेस चालू आहेत, तर आपल्या सर्वांचा फेमस क्रिकेटर युवराज सिंग, तर हा अचानक ह्याच्यावर डोंगर कोसळलं होतं दुःखाचं. त्याला डायग्नोज झाला होता एक अतिशय रेअर कॅन्सर, अतिशय दुर्मिळ असा कॅन्सर, तो म्हणजे मीडियास्टिनल सेमायनोमा. चेस्ट जे आहे आपलं छातीमध्ये मीडियास्टिनम नावाचा एक भाग असतो, तर त्याचा कॅन्सर त्याला इतक्या यंग एजमध्ये डायग्नोज झाला आणि त्या क्षणी तो त्याच्या करिअरमध्ये पीकला होता. तर त्याच्यावर काय दुःख कोसळलं हा तोच जाणतो. पण तो अमेरिकेला गेला, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि तो यशस्वीरित्या परत आला आणि पुन्हा जोमानी ते ॲज अ क्रिकेटर म्हणून आपल्या सर्वांसमोर आला. तर थोडक्यात आपल्यावर अशी कुणावर दुर्दैवानी वेळ येऊ नये यासाठी आपण आपल्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या आईने मला एकच शिकवण दिली होती, नेहा तू क्षेत्र कुठलंही निवड, पण तू तुझ्या पायावर उभी राहा. तुझ्या क्षेत्रात तुला मान मिळेल आणि तू 2 पैसे कमवशील, इतकीच माझी अपेक्षा. आणि आज मी माझ्या आईची ती अपेक्षा पूर्ण केली आहे. आणि जेव्हा खरं सांगते, तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहताना तो जो स्वाभिमान तुम्हाला मिळतो, तो जगातलं कुठलंच सुख तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही, असं सुख तुम्हाला ते मिळतं जेव्हा तुम्ही स्वावलंबी होता. तर फायनान्शियली इंडिपेंडंट स्त्रियांनी राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, बिकॉज लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. आता आपला नेक्स्ट मुद्दा आहे अनहेल्दी कॉम्पिटिशन. अनहेल्दी कॉम्पिटिशन. आज माझे एक सिनियर सर आहेत, जे की एक सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी फेसबुकला त्यांचे एक स्टेटस टाकलं होतं, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. कडू गोळी ही चावायची नाही तर गिळायची असते, तसेच जीवनात अपमान, धोका यासारख्या कडू गोष्टी गिळाव्यात. त्या आपण आठवण करून किंवा सतत त्याची चर्चा करून त्या आपल्या आयुष्याला अजून कडू करतात. तर आपल्या आयुष्यात अनहेल्दी कॉम्पिटिशन आहे. अनहेल्दी कॉम्पिटिशन ही का तयार झालेली आहे? पुन्हा तोच मुद्दा येतो की तुझं आहे तुझं पाशी. आता ह्याचं लिंक कसं लागेल? तर मला हे सांगा, तुझं आहे तुझं पाशी, आपण आपल्याकडे जे आहे आपण त्याच्यात समाधानीच नाही आहे. आज माझ्याकडे फॉर एक्झाम्पल 1 लाखाची गाडी आहे आणि माझ्या शेजारच्यांनी 2 लाखाची गाडी घेतली, माझ्या नातेवाईकांनी 3 लाखाची गाडी घेतली. त्याच्यामध्ये लगेच मला चलबिचल माझं मन होतं की नाही, त्यांच्याकडे 2 लाखाची, तिच्याकडे 3 लाखाची, माझ्याकडे 1 लाखाची कशी काय? तर थोडक्यात सांगायचं, आपण आपल्याकडे काय आहे ह्याच्यात आपण समाधानीच नाही आहेत. माझ्याकडे बंगला आहे, 2 मजली बंगला आहे, पण माझ्या शेजाऱ्यांनी 3 मजले बांधले, माझ्या नातेवाईकांनी 4 मजले बांधले, ह्याचं जास्त मला दुःख आहे. पण माझ्याकडे बंगला आहे ह्याचं मला समाधान नाही आहे. तर हे अनहेल्दी कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन नक्की करा, 100% कॉम्पिटिशन असलीच पाहिजे. स्पर्धेशिवाय माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. पण तुम्ही जी अनहेल्दी कॉम्पिटिशन करताय की ह्याच्याकडे हे आहे म्हणून मला हे हवं आहे, तर ह्याच्यामुळे या अनहेल्दी कॉम्पिटिशनमुळे काय व्हायला लागले की तुम्ही सुखी नाही आहेत, तुम्ही समाधानी नाही आहेत, तुम्ही तुमचा स्वतः मेंटल स्ट्रेस वाढवून घेताय. मेंटल स्ट्रेस वाढतोय की लगेच तुमचा फिजिकल फिटनेस पण ढासाळतोय, हे तुमच्या लक्षातच येत नाही. त्यासाठी तुम्ही अनहेल्दी कॉम्पिटिशन मेंटेन नाही केली पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी. तुमच्याकडे तुम्हाला देवाने जे दिले, देवाने आपण देवाला जे काही मागतो, मला असं वाटतं आपण नवस करतो, काय काय करतो, मला वाटतं 90% लोकांच्या इच्छा देव पूर्ण करतच असणार आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो? देव आपल्याला सगळं देतो, पण आपण ती गोष्ट मेंटेन करत नाही, आपण ती गोष्ट जपत नाही, फॉलो करत नाही, तिथे आपण चुकतो. देव तर आपल्याला सगळं देतो. तुझं आहे तुझं पाशी. तर पुढचं त्याच्यामध्ये एक छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते या संदर्भात. कस्तुरी मृग तुला ना कळले, सुगंध शोधित जीवन सरले, घे चाहूल सुख कोठे दडले, ते तुझी या करपाशी. या कस्तुरी मृगाला माहीतच नव्हतं की त्याच्या नाभीमध्ये हे कस्तुरी दडलेली आहे आणि त्याच्यापासूनच तो सुगंध यायला लागला आहे, येतोय. आणि गावभर ते जंगलामध्ये ते मृग जे आहे ते सगळीकडे फिरत होतं
की त्याला माहीतच नाही की हा सुगंध माझ्यापासूनच येतोय. आपल्या माणसांचं सुद्धा तसंच आहे. आपल्यामध्ये काय कार्यक्षमता आहेत, आपल्या काय कॅपेबिलिटीज आहेत, आपल्यामध्ये काय कौशल्य आहेत, आपले काय गुण आहेत, हे आपण ओळखूनच नाही आहेत. आपण सतत ह्याच्याशी कंपॅरिझन कर, त्याच्याशी कंपॅरिझन कर. हे आजकालचे मी आता जी यंग जनरेशन आहे, मुलं मुली, ते बघते मी की ते म्हणतात की ह्यानी आयफोन घेतला, मग मला पण आयफोन पाहिजे. त्याच्याकडे सॅमसंग ची सिरीज आहे, माझ्याकडे पण सॅमसंगच पाहिजे. तर अशा कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठेतरी आपल्याकडे काय ॲक्च्युली आहे आणि आपण कशाच्या कॅपेबल आहोत, आपण आयुष्यात काय केलं पाहिजे, हे जर आपण आपले गुण ओळखले तर 100% नक्की यश तुमचंच आहे. पण आपण हे ओळखायला आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे अनहेल्दी कॉम्पिटिशन करायला, आपल्याकडे कंपॅरिझन्स करायला मात्र हा 100% वेळ आहे. तर आपण ह्याच्यावर मात्र वर्क केलं पाहिजे. आपल्या कपॅबिलिटीज जे आहेत, आपले कौशल्य जे आहेत, आपले गुण जे आहेत, ते आपण ओळखले पाहिजेत. आपण कुठल्या लेवलला जाऊ शकतो किंवा आपलं काय चुकतंय किंवा आपण काम जरी करतोय पण आपल्याला यश आपल्या पदरी का पडत नाही, तर यासाठी आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की कुठे माझं चुकतंय. आपल्याला जर आपली चूक ओळखली आपण, तर डेफिनेटली आपण त्याच्यावर वर्क करू शकतो आणि आयुष्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. नेक्स्ट आहे आपला मुद्दा पॉझिटिव्ह थिंकिंग. स्त्रियांमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग बिलकुल नाही आहे. माझ्याकडे दिवसाला जवळपास 10 पेशंट्स हे वेग अल्ट्रासाऊंड असतात. वेग म्हणजे लिटरली मला खूप वाईट वाटतं की या पेशंटचे बिना कामाची चक्कर, तिच्या नवऱ्याचा आज त्यांनी शेतातलं काम बंद करून आलेत किंवा दुकान बंद करून आलेत किंवा त्यांचा धंदा पाणी बुडवून आलेले आहेत, तो नवरा आपल्या बायकोला घेऊन येतो किंवा व्हाईस वर्सा जे काही असेल. तर अशा वेळेस त्यांना काहीही सिम्पटम्स नसतात आणि अल्ट्रासाऊंड इज ॲब्सल्युटली नॉर्मल, काहीही निघत नाही सोनोग्राफीत. तर अशा वेळेस ठीक आहे, तुमची मनातली शंका काढण्यासाठी तुम्ही तपासण्या करताय, 100% डॉक्टरांकडे यायलाच पाहिजे, तुम्ही दाखवायलाच पाहिजे. पण अशा वेळेस काय होतं की पॉझिटिव्ह थिंकिंग आपण करत नाही. सबकॉन्शियसली आपल्याला कुठेतरी आपल्याला माहिती नसतं की आपण मानसिक दडपणाखाली येतोय, आपल्याला माहीत नसतं. त्याला आपण सबकॉन्शियस मेंटल स्ट्रेस असा म्हटला जातो. तर हा सबकॉन्शियस मेंटल स्ट्रेस तुम्ही टाळा. आणि हा कसा तुम्ही टाळाल, तर पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करावाच लागेल. आयुष्यात कुठलंही डोंगर तुमच्यावर कोसळू द्या, पण तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कराल तर तुम्ही तुमच्या मुलांना आत्मविश्वासाने तुम्ही त्यांना कुठल्या परीक्षेला पाठवाल की नाही, तुला यशस्वी व्हायचं आहे, तुला 100% पिल्लू, तू खूप छान अभ्यास केलेला आहेस, तू खूप छान 100% तुझं देऊ शकतेस. किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याला तुम्ही सपोर्ट करू शकता की नाही, तुम्ही जा, तुम्ही करू शकता, ही नवीन नोकरी तुम्ही खूप छानरित्या हाताळू शकता. किंवा तुम्ही स्वतः एखादा नवीन व्यवसाय जर सुरू केला, तुम्ही स्वतः स्त्रियांनी घरी बसल्या ऑनलाईन काही तुम्ही शॉपिंग ग्रुप्स काढले असतील किंवा तुम्ही काही व्यवसाय बाहेर जाऊन काही करत असाल, तर अशा वेळेस तुम्ही स्वतःला आत्मविश्वासाने म्हणू शकता की नाही, येस आय कॅन डू इट. पण आजकाल हे पॉझिटिव्ह थिंकिंग कुठेच मिळत नाही. निगेटिव्ह थिंकिंग, मला काही होत नाही, माझ्याच्याने काही होत नाही, मला कुठे काय जमतं किंवा तिला कसं काय जमलं किंवा त्यांनी कसं काय केलं, किंवा आपले घरचे पण आपल्याला निगेटिव्ह थिंकिंगचं बंबार्डिंग चालू असतं. बघ तिच्याकडे, बघ त्याच्याकडे, बघ शिक जरा. तर हे अशा पद्धतीचं खूप आपल्यासाठी हे निगेटिव्ह थिंकिंग जे आहे, नकारात्मक विचार, हे खूप गंभीर स्वरूप घेऊ शकतात भविष्यात, ज्याचं आजकाल आपल्याला बघायला मिळतंय. डिप्रेशन. अशात मी एक बातमी वाचली होती, एका 10वीच्या मुलाने सुसाईड केली. एक 8-15 दिवसाखालची गोष्ट असेल, आणि त्यांनी चिठ्ठी लिहिली, सुसाईड नोट लिहिलेली की मला अभ्यासाचा लोड सहन होत नाही आणि त्यामुळे मी सुसाईड करतोय. तर हे खरंच धक्कादायक आहे आणि ह्याची सुरुवातच निगेटिव्ह थिंकिंगपासून होते. मी जे म्हणते की निगेटिव्ह थिंकिंग कॅन मेक यू लँड इन द डिप्रेशन फेज. तर या डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ नये, असं काही टोकाचं पाऊल उचलू नये. त्यासाठी तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग बंद करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. आयुष्य खूप सुंदर आहे. कुठे ना कुठे आपल्यासाठी काही ना काही देवाने खरंच खूप छान लिहिलेलं आहे. नेक्स्ट जे आहे आपला मुद्दा, तो असा आहे की आता 9 दिवस साडीचे 9 रंग असतात, बरोबर आहे. पण आजचा ऑरेंज कलर आहे, पण मी मुद्दामन ऑरेंज नाही घातलेला आहे, मी मुद्दामन ब्लॅक वेअर केलेला आहे. तर मला सांगायचं हेच आहे की 9 दिवसाचे 9 रंग तुम्ही फॉलो डेफिनेटली करू शकता. असं नाही आहे की तुम्ही फॉलो नाही करायचे आहेत, बट
तुम्ही 9 दिवसाचे 9 रंग बघण्यापेक्षा किंवा फॉलो करण्यापेक्षा तुम्ही कर्तृत्वाचे रंग जे आहेत त्याला महत्त्व द्या. कर्तृत्वाचे रंग. आता कर्तृत्वाचे आपलं कर्तृत्व सिद्ध तुम्ही कसं कराल? तुम्ही आपले जे रंग आहेत, कर्तृत्वाचे रंग, हे खुलवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर 9 दिवस आपल्याला हे माहिती आहे की नवदुर्गेचे 9 रूपं असतात. 9 दिवस देवीचे 9 रूपं आहेत. पण हे माहिती आहे का तुम्हाला, बरेच जणांना नावं सुद्धा माहीत असतील की नवदुर्गांचे 9 नावं काय आहेत, त्यात 9 रूपांचे, पण त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत का? मे बी नसतील माहीत, आणि माहीत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण या नवदुर्गांची जी 9 नावं आहेत, 9 रूपं आहेत, त्याच्यामधून आपण काहीतरी शिकणार आहोत आणि आपण ठरवणार आहोत की इथून पुढे मी माझं कर्तृत्व सिद्ध करणार आहे आणि त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते आपण ह्याच्यातून घेणार आहोत. पहिलं रूप जे आहे ते शैलपुत्री. शैलपुत्री ही माता आपल्याला काय सांगते? खंबीर आणि निडरपणे आपण आयुष्य जगलं पाहिजे. ब्रह्मचारिणी, सामर्थ्यशैली. आपण आपल्यामध्ये CIDs घ्यायचे नाही आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. 8 तासाची झोप इज मोर दॅन सफिशियंट तुमच्या शरीरासाठी, बाकी काहीही नाही. तुम्ही वेळेवर जेवण करणे, हेल्दी डाएट घेणे आणि 8 तासाची विश्रांती पुरेशी आहे. तुमचे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉटेवर जे काही असेल ते 11 वाजेपर्यंत मॅक्सिमम तुम्ही पाहणे आणि तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून झोपून जाणे. मे बी चालू ठेवू शकता व्हॉटेवर जे काही असेल ते. तर ही कालरात्री माता जी आहे ती आपल्याला सांगते की चांगली विश्रांती घ्या. तुम्ही चांगली विश्रांती घेऊन कार्यासाठी, दुसऱ्या दिवशीच्या कार्यासाठी तुम्ही शुद्धता असं गौरा, शुद्धता, शुभ्र असं त्याचे अर्थ आहेत. तर आपण शुद्धतेने आपलं जे मन आहे, आपल्या मनात ती निरागसता हवी, ती शुद्धता हवी. तुम्ही जर तुमचं मन शुद्ध असेल तर तुमचं कुठलंही कार्य देव यशस्वीरित्या पार पडेल. देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. सिद्धिदात्री काय म्हणते की सिद्धी जर तुम्ही आयुष्यात मिळवायची असेल तर आध्यात्मिक मार्गाने तुम्ही सिद्धी मिळवली पाहिजे. तर नेहमी देवाला नेहमी 2 हस्तक आणि 1 मस्तक हे पुरेसं आहे. तर नेहमी देवाचं नामस्मरण करावं आणि आपल्या कुठल्याही कार्याला आपण सुरुवात करावी. तर 9 दिवसाचे 9 रंग तर तुम्ही जपाच, पण त्यासोबत तुम्ही कर्तृत्वाचे तुमचे रंग जास्त महत्त्वाचे आहेत, ते जास्त मोठे आहेत आणि ते कसं खुलवता येतील तर या नवदुर्गेच्या रूपांमधून आपण शिकलं पाहिजे. एक चारोळी म्हणायची आहे मला. का शोधते इतरत्र तुझ्या असणाऱ्या खुणा? का शोधते इतरत्र तुझ्या असणाऱ्या खुणा? तुझ्यापाशीच मिळतील तुला तुझ्या अस्तित्वातल्या खुणा. किती दिवस वेचणार तूच तुझ्या नकळत जतन केलेले शिंपले वाट पाहत आहेत मोत्यांची रास तुला बहाल करण्यासाठी. तुझं आहे तुझं पाशी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझी 2 शब्द संपवते. थँक्यू.